हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावली मातोश्री मांजरांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सत्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे परमार्थ. आणि नेमका शुद्ध परमार्थ कुठे आहे गेल्या वेळेला आपण चिंतनाला घेतलं होतं. आता शब्दाने जरी हे सांगितलं तरी प्रत्यक्ष आपलं सर्व आचरण हा परमार्थ भावातून व्हायला हवं. इथे साधकाचं लक्षण असायला हवं. तुमचा परमार्थ नेमका शुद्ध कुठे आहे कुठे नाही, समज गैरसमज सगळे आपण समजून घेतले. पण प्रत्यक्ष हा परमार्थ किंवा ह्या परमार्थाच्या अंगाने आपलं जीवन जगलं पाहिजे किंवा आपण तसं जीवन जगलं पाहिजे, ह्यासाठी परमार्थ असतं. नुसतं मोठमोठ्या गोष्टी आपण सांगितल्या आणि आपल्या आचरणात येत नसतील तर त्याचा काय उपयोग नाही. अभ्यास आपण करतो ते इथे हा परमार्थ विषय. जीवनविद्या म्हणजे जीवनविद्येचं जे सूक्ष्म अंग आहे ते म्हणजे परमार्थाच्याच अंगाने केलेलं सगळं मार्गदर्शन आहे. म्हणजे जीवनविद्या म्हटल्यानंतर अध्यात्माच्या अंगाने सांगितलेलं मार्गदर्शन आहे, मनाच्या अंगाने केलेलं मार्गदर्शन आणि व्यवहारात आपण कसं वागावं त्या अंगाने सुद्धा ते मार्गदर्शन आहे. आणि त्यापैकी हे जे मूळ गाभा आहे आपल्या जीवनाचा सुद्धा आणि जीवनविद्येचा सुद्धा जो आहे तो म्हणजे अध्यात्म विद्या. आणि ही जी अध्यात्म विद्या किंवा परमार्थ, सर सोप्या भाषेत त्याला परमार्थ म्हणतो, ही अध्यात्म विद्या आत्मसात होण्यासाठी काय केलं पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. आपल्याला हे शब्दाने कळलं, काय कळलं की आपलं सगळं जीवन परमेश्वराच्या द्वारे चाललेलं आहे. हे पहिलं आपल्याला व्यवस्थित लक्षात आलं. सर्वसाधारण माणसाला वाटतं की मी सगळं जीवन जगतोय आणि माझ्या कर्तृत्वाने सगळं करतोय आणि ह्या अंगाने त्याचं सगळं जीवन चाललेलं असतं. म्हणजे करता मी या भावनेतून चाललेलं असतं. आणि मग जीवनाची सुखदुःख येतो, त्यामुळे तो कधी खुश असतो, तो कधी दुःखी होतो, निराश होतो, कधी गर्वाने फुलून जातो आणि जीवनामध्ये विविधतेने तो वागत असतो. आता इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं असतं की आपलं जीवन म्हणजे नेमकं काय हे प्रत्येकाला पहिलं कळलं पाहिजे की आपलं जीवन हे परमेश्वराचं जीवन आहे. आता परमेश्वराचं जीवन परमेश्वर म्हटल्यानंतर तिथे चैतन्य स्वरूप ह्या अंगाने आपल्या पहिल्या लक्षात आलं. तर एक एक व्यवस्थित विषय लक्षात घ्या. परमेश्वर म्हटलं की आपल्याला निरनिराळी रूप लक्षात येतात. म्हणजे कोणाला गणपती लक्षात येतं, कोणाला कृष्ण लक्षात येतं, कोणाला मारुती लक्षात येतं, असे अनेक देवदेवता आपल्या पुराणात सांगितलेल्या आहेत. तर त्या अंगाने बऱ्याच लोकांच्या लक्षात येतो. पण हा जो जीवनविद्या हा खरा ज्ञानमार्ग आहे. आणि ज्ञानमार्ग म्हटल्यानंतर ज्ञानाच्या अंगाने पहिलं परमेश्वर नेमकं कशाला म्हणायचं तर अथांग जो सागर आहे चैतन्याचा, हे लक्षात घ्यायचं की हे दिसत नाही पण तरी सुद्धा हा अथांग म्हणजे असा थांग पत्ता लागत नाही असा, म्हणून त्याला मी अथांग शब्द वापरतो. ज्याला आपण अनंत स्वरूप म्हणतो. ते हे अथांग जे स्वरूप आहे आणि ह्या अथांग स्वरूपामध्ये संपूर्ण विश्व प्रगट आहे. आता हे अथांग हा सागर आहे ते कसा आहे की तो सागर दिसत नाही म्हणून निराकार आहे. तिथे काही गुण पाहायला गेले तर गुण कोणते आहेत ते कळत नाही म्हणून तो निर्गुण आहे. मुळात असलेला निर्गुण आणि निराकार असा जो अथांग सागर आहे तोच सागर म्हणजे तीच परमेश्वरी शक्ती सगुण निराकार होते. स्वतःच्या ठिकाणी ती विशिष्ट गुणाने साकार, पहिला ती सगुण होते
आणि नंतर त्या सगुणातून ती विशेष अनंत रूपाने प्रगट झाली आणि त्यालाच आपण विश्व म्हणतो. म्हणजे विश्व आणि हे चैतन्य स्वरूप वेगळे नाही. परत लक्षात ठेवा, म्हणजे आता परमार्थ म्हटल्यानंतर अनेक वेगळे वेगळे विचार सांगितले जातात, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या पाहिजेत की जे अथांग असं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे, जे दिसत नाही, की ज्याच्याबद्दल काही सांगता येत नाही, ज्याला वेद नेती नेती म्हणत मागे सरलं असं म्हणतात, म्हणजे त्याचं वर्णनच करता येत नाही. न इति न इति न इति म्हणजे आपण काय म्हणतो, एखादं फळ बघितलं तर ते साखरेसारखं गोड आहे की गुळासारखं गोड आहे की आणखी कशासारखं गोड आहे असं म्हणतो. चिंच म्हटलं की आंबट आहे तर असं म्हणतो. तसं हे निर्गुण निराकारला कोणत्याही अंगाने आपल्याला जाणता येत नाही आणि ते न जाणता आलं तरी त्याच्यातूनच हे विश्व साकार झालेलं आहे. म्हणजे एखाद्या बीजामध्ये झाड दिसत नाही, जेव्हा आपण आंब्याची कोय म्हणतो त्या कोईमध्ये काय आंबा दिसतात की झाड दिसतं की पानं दिसतात की फांद्या दिसतात की मूळ दिसतं, काही दिसत नाही. पण त्याच बीजामधून संपूर्ण भलं मोठं झाड निर्माण होतं. तसं ह्या न दिसणाऱ्या न कळणाऱ्या अशा स्वरूपातून विविध रूपाने विविध गुणाने हे विश्व निर्माण झालं. म्हणजे जसं समुद्रामध्ये जसं हिमनग निर्माण होतात आणि हिमनग विविध आकाराचे असतात, कोणी छोटे असतात कोणी मोठे असतात, तसे ह्या अथांग सागरामध्ये हे विश्व निर्माण झालं आणि त्या अथांग सागरामध्ये आपण आहोत. आपण प्रत्येक जण लक्षात घ्या, त्या अथांग सागराच्या पलीकडे काय आहे, त्या अथांग सागराच्या पलीकडे अथांग सागर आहे. हेच उत्तर. तिथे पलीकडे आणि अलीकडे काहीच नाहीये, फक्त ते आहे आणि त्या अथांग सागरामध्ये आपण आहोत आणि आपण आणि तो म्हणजे ते अथांग सागर म्हणजे ते चैतन्य स्वरूप किंवा परमेश्वर वेगळं नाहीये. पण आपल्याला ते कळत नसल्यामुळे आपण त्याला वेगळं समजतो आणि ते वेगळं समजल्यामुळे आपण वेगळे, आपण एवढीशी आहोत आणि तो मोठा आहे ह्या अंगाने आपण करत असलेली भक्ती करत असतो, पण आपण ते कळत नाही काय आहे. जसं बर्फ हिमनग आणि समुद्राचं पाणी वेगळं नसतं, एकच आहे, फक्त याला आकाराला आपण हिमनग म्हणतो आणि बाकीच्याला आपण पाणी म्हणतो. तसे विश्वरूप जे आहे म्हणजे त्या विश्वरूपामध्ये आपलंही रूप आलं, आपल्या प्रत्येकाचं रूप हे त्या चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. म्हणून ह्या चैतन्य स्वरूपातून आपण निर्माण झालेलो आहोत आणि त्या चैतन्य स्वरूपाशी आपली एकरूपता अधिक अधिक ज्यावेळेला आपल्याला कळायला लागते आणि त्यालाच म्हणतात भक्ती. खरी भक्ती म्हणतो ती म्हणजे आपण परमेश्वराचं, सोप्या भाषेत म्हणतो आपण परमेश्वराचे आहोत. म्हणजे काय, आपण ह्या अनंत स्वरूप चैतन्याचे आहोत की ते अनंत स्वरूप चैतन्यच आपल्या रूपाने प्रगट आहे आणि प्रत्येक रूपाने प्रगट आहे. म्हणजे तो पशु असेल, पक्षी असेल, कीटक असेल, काही जीवाणू म्हणतो आपण ती असेल, ज्या हल्ली कोरोनाचे जीवाणू म्हणतो व्हायरस, तेही त्या चैतन्य स्वरूपातून निर्माण झाले. म्हणजे ह्या चैतन्य स्वरूपातून विविध रूपाने विविध गुणाने ही सर्व निर्मिती झालेली आहे की होत आहे आणि पुढेही होत राहणार. कधी त्याच्यामध्ये खंड पडणार नाही आणि त्यामुळे ह्या चैतन्य स्वरूपाची भक्ती करायची आहे आपल्याला. तिथे तो परमार्थ येतो. परमार्थ म्हणजे कसं आहे हे लक्षात घ्या. आपण त्या अनंत स्वरूपाचे आहोत आणि त्यामुळे विश्वातील प्रत्येक रूपाशी आपला संबंध आहे. प्रत्येक रूपाशी जर तुम्ही ओळखत नसाल तर स्वरूपाच्या अपेक्षेत व्हायला तुम्ही एकमेकाला ओळखताय, पण आपल्याला स्वरूप कळत नाही म्हणून एकमेकाला ओळखताय कळत नाही. परत लक्षात आलं. त्यामुळे जसं बर्फ हिमनग किती मोठा असो छोटा असो ते पाणीच आहे. पाण्याच्या अंगाने सगळे हिमनग सारखेच, आकाराच्या अंगाने छोटे मोठे. तसं ही जी सगळी रूपं आहेत विविधतेने ही एकाच परमेश्वराची आहे, म्हणजे एका चैतन्य स्वरूपाची आहे. आता ही जे चैतन्य स्वरूप आहे ते चैतन्य स्वरूपच आपल्या रूपाने प्रगट आहे. समोर दिसणाऱ्या प्रत्येक रूपाने ते प्रगट आहे. हे अखंड स्मरणात आपल्याला राहता आलं, ठेवता आलं. हे आपण ठेवत नाही. आपण हे स्मरण न ठेवल्यामुळे काय करतो आपण, भेदाभेद करतो. श्रेष्ठ कनिष्ठ, तुझं माझं,
की मलाच हवं, ह्या सगळ्या गोष्टी कुठे येतात? आपल्याला आपण चैतन्य स्वरूपामध्ये कळत नाही म्हणून. आणि त्याला म्हणतात जीवभाव. म्हणजे मी म्हणजे देह, आणि देहाच्या अपेक्षेत मला प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकाला हे हवं, ते हवं, ते हवं असं वाटतं की नाही? आणि म्हणून आता माणूस जसा मोठा होतो, शेवटी बघा कसं लोक जीवन, लहान मुलं असतं, शिकतं, जरा मोठं झालं, तरुण झालं की लग्न होतं, लग्न झालं की त्याला घर हवं असतं, घर झालं की मग परत मुलं हवी असतात, मग मुलं होतं होतं परत तो वय जातो, एक जण जातो. तीच परंपरा त्याच्या मुलांची होते, ती पण अशीच मोठी होतात, परत लग्न करतात, परत ते घर असेल घर बनवतात, घर शोधतात, परत घरात राहतात. हे जे चक्र आहे, ह्याच्या चक्रामध्ये सगळी चक्रम होतात. आता हे जे चक्र आहे, चैतन्य स्वरूप आपण आहोत, हे विसरतात, बाकी सगळं करतात, पण आपण परमेश्वर म्हणजे नेमकं काय हे आपल्याला न कळल्यामुळे चुकीच्या कल्पनेतून आपण भक्ती करत असतो. आणि भक्ती करत असताना परत श्रेष्ठ आणि कनिष्ठ या भावातूनच सगळीकडे पाहत असतो. तुझं माझं काही श्रेष्ठ कनिष्ठ ह्या भावातून पाहतो. म्हणून परमार्थ ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला परमार्थ म्हणजे नेमकं काय आहे की सगळं विश्वच चैतन्य स्वरूप आहे. रूप असलं तरी त्याच्या रूपाच्या जरी मर्यादा असल्या तरी ते चैतन्य स्वरूपच आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवतात. म्हणजे आपल्याला हे लक्षात राहत नाही. लक्षात घ्या, आपलं विसरतो कुठे आपण चैतन्य स्वरूप आहे आपल्याला माहित नाही. आपण परमेश्वराचं आपण बोलतो पण त्या परमेश्वर आपल्याला कळत नाही. पण आपल्याला हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येक रूप हे परमेश्वराचंच आहे. मग त्या रूपाबद्दल निंदा आपण कशी काय करू शकतो? पण आपण करतो. त्याशिवाय बरं वाटत नाही ना. जर चुकलेलं दाखवायला हुशार आपण चुकता की ते कसं चुकलाय दाखवायला पहिले तयार असतो. बरोबर म्हटलं तर कौतुक करायला आपण तयार फार कमी असतो. पण एखादा चुकला कसा, एखादा कसं हे झालं याच्यावर आपल्याला अधिक विनोद चांगले आठवतात असं होतं ना. पण हे लक्षात घ्यायचं की हे सगळी एकाच स्वरूपाची रूप आहेत. आपण ज्या स्वरूपाचं रूप आहोत त्याच स्वरूपाचे समोरचं प्रत्येक रूप आहे. आणि त्यामुळे व्यवहाराच्या अंगाने तिथे वेगळेपण जरी दिसलं तर वेगळेपण दिसतं. गरीब श्रीमंत हा भेद दिसतो आपल्याला. सुशिक्षित अशिक्षित हा भेद दिसतो. चांगले वागणारे वाईट वागणारे दिसतात. सज्जन दुर्जन हे द्वंद्वात्मक जग आहे. म्हणजे रूप आहेत ही द्वंद्वात्मक आहे. म्हणजे हा चैतन्य स्वरूपाचा स्वभाव आहे. एकाच पद्धतीने नाही बनवत की एकाच पद्धतीने त्याच्याकडनं निर्मिती होत नाही. ते काहीतरी वेगळं 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 असतं. आणि हे वेगळं वेगळं असल्यामुळे हा दिवस रात्र हे सगळे जे भेद आहेत हे भेद फक्त आपल्या देहाच्या डोळ्यांना दिसतात. पण ज्ञानदृष्टीला सर्व स्वरूपच आहे कळतं. म्हणून संतांना सगळ्यांकडे पाहताना समत्व दृष्टीने पाहतात आणि आपण मात्र भेदभावातून पाहत असतो. आणि त्या भेदभावातून पाहताना आपण तिथे श्रेष्ठ कनिष्ठ, तुझं माझं किंवा तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ, स्पर्धा इथे आपण अधिक अडकलेलो असतो. स्पर्धेमध्ये फार अडकतो. म्हणजे स्पर्धामध्ये अडकताना माणसं टेन्शन घेतात आणि टेन्शन घेतलं की निराश होतात. कळलं ना. आता आज परीक्षा आहे म्हणून कोणाला खूप मार्क मिळाले, कोणाला कमी मार्क मिळाले, ही सुद्धा आपली बघायची. एवढे कमी मिळाले, एवढे कमी मिळाले, हे याला कमी मिळाले. याच्यातच आपण इतके अडकतो की मुलं पण आता निराश होतात आणि पालक पण निराश होतात. कधी कमी मिळालं निराश होतात, जास्त मिळालं हुशार व्हावं, अगदी जास्त वाटतं त्यांना. पण ह्याच्यामध्ये गुंतायची गरज खरीच आवश्यकता नसते. प्रत्येकाने आपल्या प्रयत्नाने जे मिळवलं ते मिळवलं चांगलंच आहे. पण एखादा माणूस मुलगा समजा फेल झाला तर काय त्याचा अर्थ आहे? तो ह्या मार्गामध्ये त्याला तेवढं रस नाहीये. पण त्याच्यापेक्षा अधिक दुसऱ्या मार्गामध्ये त्याला रस असेल तिथे तो जास्त हुशार असेल. लक्षात घ्या. आईन्स्टाईन होतं ना, आईन्स्टाईनचा दुसरा महत्व होता दगड होता म्हणे. कारण शाळेत त्याला काही कळतच नव्हतं काय बोलतात काय शिकवतात. पण तोच आईन्स्टाईनने काय शोध लावले की ते सर्वजण किती पण हुशार मुलांना ते कळणार नाही. लक्षात घ्या. म्हणजे मार्ग प्रत्येकाला, मुलं खूप हुशार आहेत त्या मुलाला काहीच कळत नाही असंही म्हणायची गरज नाही. म्हणजे आपली दृष्टी कशी असली पाहिजे लक्षात घ्या. प्रत्येकाने प्रयत्न करायचे असतात. प्रत्येकाने आता कोणाला गणितात जास्त मार्क मिळतात तर कोणाला एखाद्या भाषेत जास्त मार्क मिळतात. जिथे रस असतो तिथे तिथे त्याला चांगले मार्क्स मिळतात. म्हणून प्रत्येकाचा कल बघून त्याने तसे तसे प्रयत्न केले पाहिजे. आणि हे असे प्रयत्न केले तरच आपली दृष्टी समत्वाने होते. म्हणून मार्क चांगला तरी कौतुक,
पण एखादे कमी मार्क मिळाले किंवा एकदा नापास झाला म्हणून त्याच्याबद्दल अनिष्ट चिंतन असता कामा नये. त्याला परत सांगता आलं पाहिजे की तुझा हा मार्ग नाही, तुला तुझा मार्ग परत शोधायला पाहिजे. आता आजच्या जगामध्ये ह्या शिक्षणाला सर्टिफिकेट हवं सगळ्यांना. आता सर्टिफिकेट तर तुम्हाला UP-PR मध्ये विकत मिळतात सर्टिफिकेट कळताना. तिकडचा ग्रॅज्युएट अशी त्याला का सांगता येत नाही तो काय ग्रॅज्युएट आहे, कारण तिथे पुस्तकाशी बघायची आणि उत्तरं लिहायची असं सगळं चाललेलं असतं. म्हणजे इथे आजचं जे ह्या आता आपली मुंबईच्या मुलांना मात्र खूप मेहनत करूनच मार्क्स मिळावे लागतात. इतके सोपे मार्क्स मिळत नाही, तिथे माझा त्यांचा अभ्यासच असतो. पण बाहेर बघितलं आपण तर म्हणून तिकडची मुलं डबल ग्रॅज्युएट असेल तर इथला 12वीचा मुलगा त्याच्या हुशार असतो. कळलं की नाही? कारण तिथे पद्धतच चुकीची आहे बऱ्याच वेळेला. कसं आहे ना, पण तरी पण दुसरा भाग बोलला तिकडचे IAS जास्त ना, आपल्याकडे IASच मिळत नाही. आता हे कुठून मिळालं ते माहिती नाही. प्रत्येकाचं हे विविधता आहे हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यातून सर्व चैतन्य स्वरूपाची रूप आहेत ह्या समत्वाने आपल्याला पाहता आलं पाहिजे. प्रत्येकाकडे परमार्थ हा समत्व दृष्टीमध्ये आहे. आपण जर भेदभाव करत असू, आपण धर्माच्या नावाखाली भेदभाव करतो, जातीच्या नावाखाली भेदभाव करतो, पक्षाच्या नावाखाली भेदभाव करतो. पक्षाच्या नावावर किती भेदभाव. BJP-वाले काँग्रेसवाल्यांचं उलट सुलट काहीतरी सांगत असतात, काँग्रेसवाले BJPचं सांगतात, तो आपचं आणखीन काहीतरी सांगतात. त्याने घोटाळा केला की ना केला माहीत नाही, पण अशी ॲडव्हर्टाइजमेंट सगळीकडे राहते की खरोखर त्याने केला असला पाहिजे. आणि कसं असतं, 10 माणसं जर तुम्हाला एका माणसाचं सांगत ना तो वाईट आहे वाईट आहे, तुम्ही त्याला वाईटच समजायला. आपल्या मनावर तो प्रभाव असतो. म्हणून एखाद्याचं नुकसान करायचं हुशार माणसं कशी करतात, 10 माणसं त्याच्याजवळ जाऊन त्याच्याबद्दल उलट सुलट सांगायला लागले की सगळ्यांना वाटतं नाही हा चुकीचाच आहे. असं काही नसतं. परत लक्षात ठेवायचं. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये हा परमार्थ किती महत्वाचा हे लक्षात ठेवायचं आहे की सगळी रूपं एका चैतन्य स्वरूपाची आहेत. त्यामुळे कोणाही बद्दल आपल्याला अनिष्ट चिंतन नको, तर सर्वांचं भलं व्हावं ही एकच भावना आपल्याकडे सतत असेल तर आपला परमार्थाच्या दिशेने प्रगती होते हे लक्षात घ्या. इथे देवाची किती तास पूजा करतो आणि नंतर किती निंदा करतो किंवा वाईट वागतोय तर त्याला काही अर्थ नाही. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा म्हणजे 1-1 तास पूजा करतोय म्हणजे त्याची नेहमीची पूजा काय करतोय, गंध लावतोय, उपास करतोय, रथ वैकायला करतोय, सगळं करतोय. आणि जरासं त्याच्या मनाची उद्या झालं की तो सगळ्यांनी शिव्या घालतो, तर त्याला काही अर्थ नाही. इथे अर्थ आहे आपलं जे मन आहे की आपली ही जी जाणीव आहे, ह्या जाणीवेला सतत स्मरण असलं पाहिजे की आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत आणि सगळं विश्व चैतन्य स्वरूपाचं. आणि हे अखंड स्मरण त्याला म्हणतात ईश्वर स्मरण. आता ईश्वर स्मरण ह्याचा अर्थ आपल्या ठिकाणी ईश्वरत्व आहे आणि प्रत्येक रूपामध्ये ईश्वरत्व आहे. म्हणून कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे जे संत तुकाराम म्हणतात त्याचा अर्थ तो आहे की सर्वत्र ईश्वरत्वच आहे. ते जरी जीवरूपाने असलं तरी त्याची मूळ किंमत कधीच कमी होत नाही. मी गेल्या वेळेस सांगितलं की सोनं आहे, गटरात पडलं काय करा, सोडून द्याल. गटरात उडी मारून काढून घ्या त्याला, कारण सोनं आहे ते सोडत आहे. गटरात पण जाऊ दे असं कोण म्हणेल का? नाही म्हणणार का? कारण सोन्याची किंमत. तसं आपल्या प्रत्येक आपण चैतन्य स्वरूप असल्यामुळे प्रत्येक जण त्या सोनं तर सोन्याची किंमत आहे, पण ह्या चैतन्य स्वरूपाला किंमत करता येत नाही, इतकं अलौकिक आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे आपली किंमत आपण नाही करायची आणि दुसऱ्याची किंमत करायला जायची नाही. इथे आपल्याला फक्त आपण चैतन्य स्वरूप आहोत आणि त्यामुळे साधकाची दृष्टी समत्वाची असेल की असायलाच हवी. समोरचा माणूस तुमच्याकडे समत्वाने पाळणार नाही हे तितकं समजून घ्यायला हवं. कारण ज्याला अभ्यास नाहीये, ज्याला हा परमार्थ खरा परमार्थ माहीत नाहीये, तो तुमच्याकडे त्याच्या स्वार्थाच्या दृष्टीने पाहणार. तुमच्याबद्दल वेडावाकडा विचार करेल, तुमचं निंदा करेल, तुमच्याबद्दल अनिष्ट चिंतन करेल, तुमच्याबद्दल वाईट काही गोष्टी सांगत असेल तरी तुम्ही चैतन्य स्वरूप असल्यामुळे शांत राहता आलं पाहिजे. तिथे तो करतो पण तुम्ही बोलायला जायचं नाही. कळलं मी काय म्हणतो? हे जर जमलं तर तुमच्याकडे सहिष्णुता आली परमार्थाच्या नावाने की तुम्ही सहजपणे ते सहन करू शकता. आता सहजपणे सहन करणं इतकं सोपं नाहीये. जरासं तुम्हाला मागून चिमटी काढली तर काय होईल? उभे राहाल, परत मागे राहाल, पाटकन त्याची आणखी जोरात चिमटी कशी काढायची ते बघायला. हो की नाही? ही जी रिॲक्ट व्हायची आपली जी सवय आहे
हा जो अंतर्मनाचा स्वभाव आहे आपला, हा जीवभावाचा स्वभाव आहे. इथे त्याने चिमटी काढली म्हणून मी चिमटी काढली पाहिजे असा काही त्याचा अर्थ नाही. फक्त त्याने चिमटी काढू नये म्हणून इतका लांब राहता आलं पाहिजे एवढंच कळलं पाहिजे. परत त्याने चिमटी काढू नये, इथे उघडा तर चिमटी काढ रे बाबा, काढ रे बाबा असं पण नाही. उभी दुखून पण घेऊ नका. पण इथेच आपली दृष्टी ही समत्वाची असली पाहिजे आणि समत्वाच्या बरोबर दुसऱ्या दृष्टी म्हणजे सहिष्णुतेची असली पाहिजे. कारण जगामध्ये आपण वावरताना इथे विविधता आहे, सगळ्यांचे वेगळे वेगळे विचार आहेत. म्हणून म्हटलं ना, आता जेव्हा इलेक्शनच्या वेळेला आपण विचार कसे करतो, ह्याने असं सांगितलं बाबा हा चांगला आहे, त्याने त्यात तसा आहे, तो चांगला आहे. तुम्ही तुमच्या दृष्टीतून पाहिलं पाहिजे. लोक सांगतात त्या अंगाने जर तुम्ही बघायला लागले तुमचं बरीच मत चुकीची ठरते. तुम्हाला तुमची दृष्टी ठेवता आली की समोरचा म्हणा, प्रत्येक माणसामध्ये गुण आणि अवगुण असतातच. परत लक्षात, कोणी सद्गुणाचा 100% पुतळा नाही. मागे एक गोष्ट सांगणार ती तुम्हाला परत सांगतो, मला लक्षात येईल. एक मुलगी एका ज्योतिषाकडे गेली, तर ती म्हणाली मला असा एखादा चांगला मुलगा, माझं भविष्य बघा, मला असा एका चांगल्या मुलाशी लग्न करायचं आहे की तो खूप शिकलेला असेल, त्याचं भलं मोठं घर असलं पाहिजे, त्याला चांगला मोठा पगार असला पाहिजे, घरात नोकर ना चाकर भरपूर असले पाहिजे, बाकी घरात कोण नको, तो आणि मीच असला पाहिजे. मी जे बोलेन ते सगळं त्याने ऐकलं पाहिजे आणि मला सुखाने ठेवणारा असा नवरा मला करायचा. त्याने हात धुतला आणि काय सांगितलं, ही तुझी जी कल्पना आहे, जगामध्ये असा कोणच मुलगा मिळणार नाही की सगळं तुझ्या मनासारखं झालं पाहिजे. की इथे आपला हा जो कल्पना आहे, आपण कल्पनेतून असा राजकुमार पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे म्हणणं हा वेगळा भाग आहे. पण वास्तवता काय असते की प्रत्येक माणूस म्हटलं की ते गुण आणि अवगुण दोन्ही असतात. अवगुण खूप असतील तर त्याला आपण वाईट म्हणतो आणि गुण खूप असतील त्याला आपण चांगला गुणाचा म्हणतो. दोन्ही गोष्टी. एकच माणूस एका माणसाला चांगला वागतोय आणि तोच माणूस दुसऱ्याबद्दल वाईट वागतोय, कारण ज्याच्याशी तो वाईट वागतो तो काय म्हणणार आहे, बापरे तो वाईट आहे, आणि ज्याच्याशी तो चांगला आहे तो म्हणणार नाही तो चांगला आहे. अरे बरेच महिन्यापूर्वी गुंड युपीचा, त्याला मारलं गेलं, आठवत त्याचं नाव विसरलं, त्याच्या प्रेतयात्रेला लाखो लोकांचं भरले होते. म्हणजे तुम्ही म्हणा केवढा प्रसिद्ध होता तो गुंड होता, पण तो काही लोकांना खूप चांगली मदत पण करत होता. ज्यांना मदत करत त्यांच्यासाठी तो देव होता. गुंडगिरी ज्यांच्याशी करत होते की ज्यांचे पैसे उकळत असेल त्याच्यासाठी तो वाईट होता. पण बऱ्याच लोकांना तो करतो, म्हणजे सगळे त्याला म्हणतात अरे एवढा चांगला माणूस, एवढा तुम्ही जर बघितलं अरे बापरे एवढी माणसं याच्या प्रेतयात्रेला, म्हणजे त्यानं किती चांगला असला पाहिजे. पण ही दृष्टी आपली भ्रामक असते. म्हणून गुण आणि अवगुण, कोणत्याही माणसाकडे नुसते अवगुण नाही पाहिजे तर गुण पण पाहिजे, आणि त्या गुणांपासून आपण शिकायचं असं, अवगुणापासून सावध राहायचं एवढंच कळलं पाहिजे. कुणाही जीवाचं नगडो मत्सर म्हणताना ही समदृष्टी कशी असली पाहिजे ते सांगा. गुलाबाचं फुल तुमच्याकडे आणतं, तर गुलाबाचं सुंदर फुल बघून तुम्ही जर हातात घ्यायला गेलात, त्या फुलाखाली काटे असतात आणि ते काटे टोचू शकतात. मग फुल कसं पकडलं पाहिजे, काटाही न टोचता आणि फुलही आपल्याजवळ घ्यायचं असेल तर तसं आपण बोटात धरलं तर आपला काटे टोचत नाही. तसं प्रत्येक माणसाकडे पाहताना त्याचे अवगुण असू शकतात, पण सद्गुण असतील ते सद्गुणांचा स्वागत आणि अवगुणांपासून सावध, या दोन गोष्टी आपल्याला नेहमीच जमल्या तर आपण बॅलन्स जीवन जगू शकतो. बॅलन्स जीवन जगायचं ते म्हणून म्हटले अध्यात्म आलं कुठे, या प्रत्येक कृतीमध्ये अध्यात्म आहे. प्रत्येक ठिकाणी आपण ज्या भावनेतून कसं पाहायचं हे जर आपण शिकलं तर हा प्रॅक्टिकल अध्यात्म असतं. म्हणून तुमचं कोणी कौतुक करत असेल, तुमच्याबद्दल कोणी चांगलं बोलत असेल तरी नमस्कार करा, डोक्यात हवा भरून घेऊ नका. आणि तुमच्याबद्दल कोणी निंदा करत असेल तरी शांत राहा, कारण त्यांच्या निंदेने तुमचं वाईट काहीच होत नाही आणि त्यांच्या गुणाने कौतुक केल्यामुळे तुमचं काहीतरी 2 इंच हाईट वाढणार नाही. तुम्ही आहात तिथेच आहात आणि आपण आहोत तिथे जर आपण राहायला शिकलो तर आपल्याला अध्यात्म सुरू झालं. कळलं? म्हणजे अध्यात्म तुम्ही म्हणत काहीतरी भलं मोठं करायचं आता आहे पुरकळ, पण मी आता प्रॅक्टिकल परमार्थ समजतो तुम्हाला, नेमकं आपल्या जीवनात त्याला कसं आत्मसात करता आलं पाहिजे. अपयश आणि यश हे दोन्ही आपल्या जीवनामध्ये असतात, लक्षात घ्या. कधी यश मिळेल कधी अपयश मिळेल, पण प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपण पुन्हा पुन्हा करत राहिले पाहिजे. आता हे पुन्हा पुन्हा प्रयत्न करता करता नेहमीच यश मिळेल ह्याची खात्री नसते.
पण प्रयत्न केल्याशिवाय यश मिळत नाही हे तितकंच खरं असतं. या दोन्ही गोष्टी समजून घेताना अपयशाला माणसं खचून जातात की निराश होतात, पण तसंही त्याच्यात अडकायचं कारण नाही. आता अगदी साधी गोष्ट आहे, तुम्ही ट्रेन पकडायला जाताय, धावताय ट्रेन सोडून निघून जाते आणि अरे बापरे आता निराश होतात पटकन. आता तुम्ही प्रयत्न केले, नाही म्हणत तर शांत बसा ना, आपण रडत बसतो ना आपण, आता इतका उशीर झाला आता कसं करायचं असं होतं ना. त्यामुळे नेहमीची गोष्ट आहे बघा, तुम्हाला ट्रेन पकडायची त्याच्यानं पकडली धावत तरी किती धोकादायक असते. पाय सरकला तर गेले का ते आधी कळत नाही आणि सरकल्यानंतर डोक्याला हात लावता उपयोग काय नाही. म्हणून जे काही करायचं ते स्थिर मनाने शांत मनाने आपल्याला प्रत्येक गोष्ट करता आली म्हणजे ही शिका. अध्यात्म इथे प्रत्येक गोष्ट स्थिर मनाने करता आली. काहीतरी आलं नाही आपण पटकन रिॲक्ट होतो, अमुक एक गोष्ट करायचं इतके अस्वस्थ होतो आणि त्या अस्वस्थतेतून आपण आपल्या जीवनाकडे पाहायला लागतो आणि त्यामुळे आपले सगळे जीवन जगण्याची पद्धत चुकते. इथे प्रत्येक गोष्ट चांगली असो की वाईट असो, जशी परिस्थिती तिला व्यवस्थित पाहण्याचा पहिला प्रयत्न केला पाहिजे. पटकन भावनेच्या भरात त्याला प्रतिक्रिया द्यायची नाही. कोणी किती कसाही वागला तरी तुम्ही शांतपणे पाहण्याची एक सवय लागण्यासाठी नेमकं काय करायचं ते पुढे बघू, पण शांतपणे राहता आलं पाहिजे. आपल्याला नेमकं काय साधायचं जीवनामध्ये, ह्या गोष्टी सगळ्या साधायच्या. तुम्ही प्रत्येक वेळी शांतपणे करा. इष्ट आणि अनिष्ट घटना ह्या नेहमी घडतच राहणार, ह्या तुमच्या हातात नाही. आता वादळ आलं, ते 135 किलोमीटर वेगाने आलं बघा, काय नाव होतं त्याचं, काय पेपर पण वाचत नाही, रमेलो की काहीतरी नाव आहे ना, असं काहीतरी नाव असू दे, नाव काय पण असू, पण वादळ आलं. ते 135 किलोमीटर वेगाने आलं. ते काय आपल्या हातात आहे? आलं. त्याच्यापासून सावध कसं राहायचं, किती लांब राहायचं, किती जवळ राहायचं हे आपल्यालाच कळलं पाहिजे. आता बघूया कसं वादळ येतं, जाशी उडून 135 किलोमीटरच्या पुढे. म्हणजे हे आपल्या हातात आहे ते आपण समजून घेत नाही. म्हणून प्रत्येक घटना आपल्याला व्यवस्थित समजून घेता आली पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये अनेक घटना घडतात, अनेक लोकांशी आपल्याला जमत नाही, अनेक लोकांशी जुळतं. तिथेही आपल्याला सावधपणे पाहण्याची सवय आहे. म्हणून म्हटलं इथे भरकटत जायचं नाही, कोणत्याही भावनेतून वाहत जायचं नाही, तर स्थिर मनाने पाहता आलं पाहिजे. तिथं परमार्थ आहे. परमार्थ कुठे आहे ते मी सांगतो. फक्त देवपूजा केली म्हणजे परमार्थ नाही. इथे मन स्थिर झालं तर परमार्थ आहे, मन शांत असेल तर परमार्थ आहे. प्रत्येक गोष्ट यशस्वीतेच्या दिशेने आपली वाटचाल करत राहणं म्हणजे इथे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणं, इथे परमार्थ आहे. म्हणजे आपल्याला नेहमी स्वतःला सांगत राहा जे होतं ते चांगलंच आहे. कोणीतरी वेळाकडे तुमच्या बोललं चांगलं झालं म्हणा का, त्यामुळे आपल्या काही चुकीच्या गोष्टी आपल्याला कळू शकतात. आपल्या चुका आपल्याला कधी कधी कळत नाहीत आणि कोणीतरी तुम्हाला सांगतात हे असं हे तुझं चुकतं, रागवायचं काहीच कारण नाही. चांगलं झालं म्हणायचं की चांगलं एवढ्यासाठी की प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठीच होते. तुमची आवडीची जवळची माणसं तुमच्या खूप अपेक्षा असतात, पण ते तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही, त्या पोटात राग भरपूर येतं. काय ह्या लोकांसाठी एवढं केलं, काय उपयोग नाही. माणसं अशीच वागणार, चांगलं आहे. ज्यावेळेला ह्या पद्धतीने आपण वागतो की सगळीच माणसं काही तुम्हाला मदत करणार नाहीत, की सगळीच माणसं तुमचं कौतुक करणार नाही, तर काही माणसं तुमच्या टीका सतत करतच राहणार. का? गेल्या जन्माचं काहीतरी दोघांना देणं घेणं असतं ते चालू असतं, लक्षात घ्या. त्यामुळे ते करतात करून ह्या जन्मात तुम्ही सावध राहते, तर त्याच्यासारखं वेडवाकडं वागायचं नाही, लक्षात घ्या. म्हणजे तिथे प्रत्येक ठिकाणी जीवन जगत असताना आपण आनंदाने कसं जीवन जगायचं आहे आणि हे आनंद आणि समाधान आपल्या जीवनात सतत असलं पाहिजे. परिस्थितीमुळे दुःखी नाही व्हायचं, जी परिस्थिती आहे तिथे समाधान, पण ती परिस्थिती अधिक सुधारण्यासाठी प्रयत्न, दोन्ही गोष्टी आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणून महाराज नेहमी म्हणे ठेविले अनंत तैसेची राहावे. पुढे काय सांगितलंय? नाही, चित्ती असावे समाधान. जी परिस्थिती तिथे समाधान असलं पाहिजे, पण तिथे राहिलं तिथेच बसून नाही राहायचं, परत प्रगती केली पाहिजे. परिस्थितीचा स्वीकार आणि तिला सुरेख आकार देण्यात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. हे ते तत्वज्ञान तिथे आहे. सगळे महाराजांनी जे जे आपल्याला जे सांगितलेलं आहे तिथे आपल्या मनाचं स्थैर्य हे अतिशय महत्वाचं आहे. कितीही वाईट परिस्थिती तुमचं मन जर स्थिर असेल तर त्या सगळ्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर जाल. कारण ज्यावेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्यावेळेस चारी बाजूने संकट येतात असं पाहत राहाल, तर तुम्ही जर स्थिर मनाने पाहाल
तर एक खिडकी उघडते की तिथून तुम्ही तुमचं ते संकट तुम्ही बाहेर करू शकता. अशी रचना या सृष्टीची आहे. सृष्टीची रचना आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट बॅलन्स होते. अगदीच वाईट आहे असं समजू नका. वादळ आलं तर वादळानंतर आणखी चांगल्या चांगल्या गोष्टी तिथे निर्माण होणार आहेत. म्हणून वादळ झालं म्हणून सगळं काही वाहून गेलं असेल तिथलं, पण त्याच्यानंतर जे होईल ते अधिक चांगलं होतं. हिरोशिमावर जो बॉम्ब पडला तर अख्खं हिरोशिमा बेचिराग झालं, माणसंही राहिली गेली. पण आजचं हिरोशिमा बघाल तर तुम्ही काय असेल, सगळं नंदनवन झालेलं असतं. म्हणजे माणूस जर प्रयत्न करायला लागला, म्हणजे माणूस म्हणजे खरं त्या परमेश्वराचीच प्रतिबिंब आहे. प्रतिबिंब म्हणणं पण बरोबर नाही की ते तोच आहे. आणि त्यामुळे त्याने त्या भावातून जेव्हा कर्म करायला लागतो तेव्हा त्याला जीवनामध्ये सगळं सुख शांती समाधान लाभते. ते सुख समाधान शांतीने तो जीवन जगू शकतो. म्हणून प्रॅक्टिकल परमार्थ समजला पाहिजे. नुसतं कर्मठ परमार्थ समजून उपयोग नाही. असंच केलं पाहिजे, असं श्राद्ध केलं पाहिजे, असंच उलट्या सुलट्या फेऱ्या मारल्या पाहिजेत असं म्हणतात ना, की डोकं इकडे पाहिजे. नेणाऱ्या माणसाला म्हणतात ना, कसं आहे, डोकं कुठे पाहिजे, दक्षिणेकडे पाहिजे की उत्तरेकडे पाहिजे. अरे तो गेला, तो दक्षिणेकडे ठेवू उत्तरेकडे ठेवू, काहीच फरक पडत नाही. पण जिवंत माणसांना विचारतो दक्षिणेकडे. तुमचे नातेत जे हुशार असतात, 5-6 लंगडी काय शाणी असते ना, तुमच्या नातेत बघा तुम्ही, आपले भाऊबंद असतात ना, एखादा माणूस गेला ना आपल्याला काय माहित नसतं, मग तो त्यातला त्या शहाणा असतो. नाही हे बघा डोकं इथे ठेवलं पाहिजे, इथे पाय ठेवले पाहिजे, मग असंच नेलं पाहिजे. माणूस गेल्यानंतर त्या शरीराच्या ठिकाणी काही उरत नाही. परत लक्षात, काही उरत म्हणजे काही तसं ते शरीर म्हणजे डिकम्पोजिशन होत असतं. म्हणजे हे पंचमहातत्वामध्ये ही सगळी तत्व जात असतात. त्यामुळे शरीराचं त्याला आपण आता माणूस गेल्यानंतर आपण डेड बॉडी म्हणतो किंवा बॉडीला तिकडे ठेवा. जो शिव असतो तो ते शव होतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्या जीवनाकडे पाहता, म्हणजे मृत्यू म्हटला तरी दुसरा जन्म आहे हे जर आपल्या लक्षात आलं तर आपण रडत बसणार नाही. वाईट वाटेल आपला माणूस गेला जवळचा, पण त्याने दुसरा जन्म घेतला हे जर तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला बरं वाटेल की त्याचा दुसरा जन्म तो. कारण ह्या जाणीवेचा निराकार होणं आणि साकार होणं हा स्वभाव आहे. आपली जी निर्मिती आपण जी म्हणतो ती निर्मिती आपण अनेक जन्म घेत घेत इथे आलेलो आहोत आणि पुढे अनेक जन्म घेत असतील. म्हणून गेल्या जन्मातले आपले आई वडील भाऊ बहीण काका मामा माहीत नाही, ह्या जन्मामध्ये आहेत म्हणून आपण चिटकून राहतो आणि पुढे गेला तर अजिबात विसरून जातो. म्हणून महाराज नेहमी म्हणतात, एका तिथे नाही कळते खूप बरं, नाहीतर 3-4 जन्मातले नवरा बायको तर भेटले समोर काय झालं असतं, मारामाऱ्या झाल्या असतं. म्हणून कोणाला काही माहीत नाही हे खरं असतं. म्हणून परमेश्वराच्या राज्यामध्ये, म्हणजे हे सगळं परमेश्वराचं राज्य आहे आणि त्याच्यामध्ये अनेक गुह्य आहेत आणि ही सगळी गुह्य ही त्याची बुद्धी आहे. त्याची बुद्धी म्हणजे त्या बुद्धीशी आपली बुद्धी तुलना करायला जाऊ नका. आपली बुद्धी ही देहबुद्धी आहे आणि ती आहे ती प्रज्ञाशक्ती आहे. आणि त्या प्रज्ञाशक्ती जे होतं ते 100% अचूकच आहे. आपण आपल्या बुद्धीतून विचारतो. काही लोक म्हणतात, अरे एवढं हे करायला, आपलं जीवभाव घालायला एवढी तपश्चर्या काय झालं, त्याला काय पडलं होतं आपलं जीवभाव द्यायचं, आपण तर काय नाही दिला. परमेश्वराने जीवभाव निर्माण केलाय ना, आणि मग आपण चुकतो म्हणून आपल्यालाच शिक्षा देतो. अशी तुलना करायची काही आवश्यकता नाहीये. इथे परमेश्वराचं जे कार्य आहे त्या कार्याशी आपल्याला सुसंगत व्हायला शिकलं पाहिजे. आणि त्या सुसंगत होण्यासाठी म्हणून नियम लक्षात ठेवते पाहिजे की नियमाप्रमाणे आपण जीवन कसं जगायचं हे कळलं पाहिजे. म्हणून ईश्वरी नियम किंवा निसर्ग नियम जे आपण म्हणतो ते नियम आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात घेता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला जीवन जगायचं एक लक्षात आलं. म्हणून हा शुद्ध परमार्थ आहे. म्हणून हे करण्यासाठी मन स्थिर झालं पाहिजे. मग मन स्थिर होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर इथे संतांनी नामस्मरण सांगितले. आता इथे नामस्मरण म्हणजे नुसतं नाम घेत घेत बसा हा त्याचा अर्थ नाही. जे अनंत चैतन्य स्वरूप आहे त्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण म्हणजे नामस्मरण. आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत हे स्मरण म्हणजे नामस्मरण. लक्षात घ्या, नामस्मरण काय, तुम्ही विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, कोण, ही त्या चैतन्य स्वरूपाला दिलेली नाव आहेत. आणि त्या चैतन्य स्वरूपाचं स्मरण म्हणजे आपण ह्या चैतन्य स्वरूपाचे आहोत हे स्मरण आपल्याला देत राहणं म्हणजे त्याला ईश्वर स्मरण म्हणा किंवा नामस्मरण म्हणा, ते खरं नामस्मरण असतं. नाहीतर एखादा म्हणून 1000 वेळा तो विठ्ठल 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 करतोय पण विठ्ठल कोण हे त्याच्या जर लक्षात येत नसेल तर त्याला त्याचं फळ पाहिजे तसं मिळत नाही. त्याचा फायदा पुढे मिळेल त्याला, नाही मिळणं अगदीच सगळ्याच गोष्टी फुकट जात नाही.
पण आपल्याला जर खरा परमार्थ सिद्ध करायचा असेल तर आपल्याकडे हे जे मन आहे आपलं ते स्थिर व्हायला हवं. आणि स्थिर मन कधी होईल? या मनाला आपलं आपण कोण आहोत हे कळेल तेव्हा. आपण चैतन्य स्वरूप आहोत हे जेव्हा आपल्या लक्षात येतं, सतत स्मरणात घेऊन, पटकन लक्षात येणार नाही. चैतन्य स्वरूप म्हणजे नेमकं काय कळत नाही, त्याच्या मागे आणखीन जायचं आहे. पण एक एक स्टेप बाय स्टेप आपल्याला लक्षात ठेवायचं की हे सगळं चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे नेमकं काय दिसत नाही, मग त्याला अनुभवायचं कसं, तेच आहे समजायचं कसं, असे अनेक प्रश्न आपल्याला यायला पाहिजेत. म्हणून साधक म्हटल्यानंतर हे प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात शिरले पाहिजेत. अरे परमेश्वर दिसत नाही, मग त्याला अनुभवायचं कसं? सगळे जणतात अनुभवायचं म्हणजे नेमकं अनुभवायचं कसं? प्रत्येक रूपामध्ये तो आहे हे समजा म्हणजे अनुभव हा एक भाग सांगितला जातो, पण तो तितकाचा माणसाला पटत नाही. रावण हे चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे आणि राम सुद्धा चैतन्य स्वरूपाचंच रूप आहे. म्हणून रावण वाईट की राम वाईट? रूपाच्या अपेक्षेत दुर्गुण आहेत ते वाईट आहेत, पण जे सद्गुण आहेत ते चांगले आहेत, एवढंच लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी काय सांगितलं? पसायदानामध्ये काय सांगितलं? आता सर्वात्मक देवे येणे वाग्यज्ञे दोषावे, दोषोनी द्यावे पसायदान. कसलं पसायदान? जे खळांची व्यंकटी सांडो ते या सत्कर्मी रती बाळो. दुष्ट मरत नाही म्हटलं त्यांनी. खळांची व्यंकटी म्हणजे त्यांची दुर्गुण आहेत, म्हणजे वाकडी दृष्टी आहे त्यांची, ती सांडू दे. त्यांच्याकडे जे असलेले दुर्गुण ते जाऊ देत आणि त्यांना सत्कर्माची आवड निर्माण व्हावी. म्हणून मुळात ती चैतन्य शक्ती आहे. त्या चैतन्य शक्तीच्या ठिकाणी कुसंस्काराने म्हणा काही असेल, त्याच्यामुळे जे दुर्गुण असतील ते दुर्गुण बाजूला गेले तर ते सोनच आहे. त्यांच्याकडे जर सत्कर्म व्हायला लागलं ते, म्हणून वाल्याचा वाल्मिकी कधी झाला? त्या वाल्मिकीच्या ठिकाणी जे सत्कर्म निर्माण व्हायला लागलं तो वाल्मिकी, आणि अगोदर तो दुष्कर्म करत होता म्हणून वाल्या. म्हणून माणूस वाईट नाहीये किंवा कोणतेही पशु पक्षी म्हणतो तेही वाईट नाहीये. आता पशु पक्ष्यांच्या बाबतीत त्यांचे जे नियम आहेत त्याप्रमाणे ते वागणार, पण माणसाच्या ठिकाणी मात्र त्याच्या संस्कारामुळे तो चांगला आणि वाईट वागत असतो. त्याच्या संस्कारातूनच तो दुजेपणाने पाहतो. त्याच्या संस्कारातून आजचं जे जग चाललंय की पैसा खूप मिळाला पाहिजे म्हणजे आपण श्रीमंत झालो की सुखी होऊ, ही लहानपणापासून आपल्या आई वडिलांनी आपल्या डोक्यात भरलेला खिळा आहे. बघा तुम्ही लहान अभ्यास नाही केला तर उद्या काय होणार तुझं म्हणतो ना आपण. आई वैतागाने कधी कधी म्हणते काय करशील तू? भिका मागशील. म्हणजे काय? भिकारी होशील. जर अभ्यास नाही केला तर पैसे नाही मिळाले तर भिकारी होशील. म्हणजे हे जे मागणं की हे जे बोलणं आहे त्याच्या मागे काय असेल? तुम्ही खूप पैसे मिळवले पाहिजेत. आता खूप पैसे मिळाले, मग आता बघितलं ना आपण 36 कोटी एका ठिकाणी मिळाले, 76 कोटी. अरे एवढे कोटी घेऊन हा करणार काय? प्रश्न पडतो ना. आपल्याला 1 कोटी मिळाले तरी आपण खुश झालो असं. कारण त्याच्यामध्ये आपल्याला आनंदाने राहता येतं, पण ज्याला 36 कोटी घेऊन सुद्धा आनंदाने राहू शकत नाही त्याचं काय करायचं? त्याला समाधानच नाही. लक्षात घ्या. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ना, पैशाचा अतिशय लोभ माणसाकडे झाला तर तो दुर्गुण कसा पैसा अधिक मिळवायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून तो स्वतःचं अहित साधतो आणि त्याच्यातून मागे सगळ्या मग गोष्टी लागतात आपण म्हणतो. ते हे सगळं जे होतं त्या प्रत्येक ठिकाणी मर्यादा कुठे हे लक्षात घेता आलं पाहिजे. पैसे हवे पण त्याची मर्यादा आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षेत त्याची मर्यादा आहे. असं नाही अंबानीला किती हवे, अंबानीला 5,000 रुपये पुरतील का? नाही म्हणणं. त्याचा 1 तासाचे पण 5,000 रुपये त्याला पुरत नाही, इतका त्याचा खर्च आहे. पण आपल्याला 5,000 रुपये मिळाले दिवसाचं बस झाले ना, की आपला एवढा खर्च नाहीये. प्रत्येकाचं व्यक्तिगत पातळीवर मर्यादा आहे. ते प्रत्येकाने आपली मर्यादा लक्षात घेतली पाहिजे. आपण काय किती मिळवायचं किंवा अनेक गोष्टी प्रगतीसाठी नेमकं किती प्रयत्न करायचे हे सगळ्या मर्यादा ज्याचा त्याला समजल्या पाहिजे. आणि त्यासाठी मन स्थिर राहणं महत्वाचं आहे. परत लक्षात या सगळ्याच्या मागे आपल्या मनाला स्थिर करता आलं पाहिजे. मन शांतपणे त्या प्रत्येक कृतीकडे पाहण्याची वृत्ती असली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला योग्य ते कसं वागायचं हे कळलं पाहिजे. आणि त्यासाठी नामस्मरण सांगितलं. नामस्मरण म्हणजे आपण परमेश्वराचा साध्या भाषेत, ज्ञानाच्या भाषेत आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत. ज्ञानमार्गाच्या अंगाने चैतन्य स्वरूपच मी रूपाने प्रकट. कोणतं बघायला यायचं ज्याचं त्याने प्रत्येकाच्या अभ्यासातून घ्यायचं आहे. आणि त्यामुळे सोपं असेल तर आपण चैतन्य स्वरूपाचे आहोत ही भक्ती करत राहायची, की जे परमेश्वरी शक्ती अनंत स्वरूप आहे तीच आपल्या समोर सद्गुरु रूपाने आहे. आणि त्या सद्गुरूंची भक्ती करणं हा खरा साधा सोपा उपाय भक्ती मार्गातला आहे. म्हणून सद्गुरूंचं महात्म्य जे संत सांगतात की
जे ज्ञानाचा पुरुटा ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी. तरी तरुण जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग जे अपेक्षित तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा नाही. म्हणजे आपल्या ठिकाणचा जो संकल्प आहे मी अमुक ने असा, तो बाजूला करण्यासाठी आपल्याला सद्गुरूंकडे जायचं आहे. किती लोकांच्या लक्षात आहे? सद्गुरूंकडे काहीतरी चमत्कार झाला पाहिजे म्हणून जाणारे काही लोक आहेत. गेल्यामुळे आपल्या जीवनात चमत्कार होतात. सद्गुरूंकडे गेल्यामुळे मला असं मिळालं तसं मिळालं. आपले सगळे सुखसंवाद जर आपण ऐकले तर आपण काय करतो, आम्ही एवढे पैसे कमावले, एवढे कमावले, पण हे असं असं चांगलं झालं, तसं झालं, ते झालं, की व्यसनी होतं, व्यसन सुटलं. हे तुम्ही एखाद्या सज्जन माणसाकडे गेला असतात तरी शिकला असतात खरोखर जर बघायला. पण आपल्या ठिकाणचा मीपणा कमी करण्यासाठी आपण सद्गुरूकडे आलेलो आहोत हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे सद्गुरूकडून ते काय ज्ञान घ्यायचं हे कोणाच्या लक्षात येत नाही. म्हणून आपल्या ठिकाणी मन स्थिर कधी होईल, ज्यावेळेला आपला मीपणा कमी होईल. मीपणा म्हणजे मी देह आहे ह्या भावातून आपण ते जीवन जगतो आहोत. आणि ह्या देहासाठी मी असं करेन तसं करेन, हे मिळवायला पाहिजे, हे मिळवायला पाहिजे, हे सतत आपल्याकडे असतं. त्यावेळेला हा मीपणा आपला दूर गेला पाहिजे आणि निखळ दृष्टीने आपल्याला सर्वांकडे पाहता आलं पाहिजे. आणि हे निखळ दृष्टीने जेव्हा आपण पाहायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने परमार्थ सिद्ध होतं. आणि ते सिद्ध करण्यासाठी आज एवढंच लक्षात ठेवायचं की आपण परमेश्वराचे आहोत किंवा सद्गुरूंचे आहोत किंवा चैतन्य स्वरूपाचे आहोत. हे अखंड स्मरण आपल्याकडे असेल तर आपलं मन स्थिर होतं. श्रद्धा, शरणागती आणि मनापासून त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा अभ्यास करत राहणं, हे तीन गोष्टी सद्भक्ताचं लक्षण आहे. तिथे शरणागती नसेल, श्रद्धा नसेल, फक्त ज्ञानाच्या मोठमोठ्या गोष्टी करत असू तरी ते आत्मसात होऊ शकणार नाही. तिथे श्रद्धाही हवी, शरणागती हवी आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी दिलेलं ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न आपल्याकडनं झाला पाहिजे. आणि त्यासाठी अखंड आपलं स्मरण एवढंच असलं पाहिजे की आपण सद्गुरूंचे आहोत किंवा चैतन्य स्वरूपाचे आहोत किंवा परमेश्वराचे आहोत. हे सतत स्मरण राहिलं की त्याच्यातून आपलं मन हळूहळू स्थिर होतं. आणि म्हणून पुढच्या वेळेला आपण हे आणखीन मन स्थिर कसं करायचं, हा परमार्थ आपलं सिद्ध कसा करायचा आहे याचा अभ्यास किंवा याचं जे मार्गदर्शन आपल्याला मिळेल ते आपण घेण्याचा प्रयत्न करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात दे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे बोलना मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ